फलटण तालुका सन 2000 पासूनच्या गोष्टीची वाट पाहतोय। तो सोन्याचा दिवस, सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आज 17 जानेवारी रोजी उगवला। आपलं सर्वांचं भाग्य आणि माझं मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांचं दातृत्वही तेवढंच मोठं आहे। आपल्याला सर्वांना ज्यांनी दुष्काळी या माढा लोकसभा मतदारसंघाचा कलंक पुसण्याचं काम केलं, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचं आशास्थान, या भागाचे खरे भाग्यविधाते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब। सूर्य चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव कोणी महाराष्ट्रामध्ये विसरणार नाही। हा एवढा मोठा लाभदायी या सगळ्या पोराबाळांचं भविष्य या कृष्णा फ्लड डायव्हर्शनमुळे साहेब बदलणार आहे। या तुम्ही दिलेल्या रेल्वेमुळे बदलणार आहे, तुम्ही दिलेल्या आजच्या MIDC मुळे बदलणार आहे, नीरा देवघर प्रकल्प बदलणार आहे। मला अभिमान आहे साहेब, जेवढे खासदार महाराष्ट्रामध्ये होते मी तुमच्याकडे जेव्हा जेव्हा आलो तेव्हा पाणी, रेल्वे आणि दुसरं सोडून काय मागायला आलो नाही। आणि मला याच्या पुढं काय मागायचंही नाही, कारण जेवढं मागितलं मी एक मागितलं, देवेंद्रजींनी मला 10 दिलं। दिलेला प्रत्येक शब्द साहेबांनी झेलला आणि असा नेता, असा दुष्काळी भागाचा देवदूत नेता म्हणून मिळायला खऱ्या अर्थाने नशीब लागतं, ते नशीब कमवून मी या ठिकाणी आलो। साहेब, वीर धरणामध्ये या योजनेचं पाणी आलं, 14-15 वर्षापूर्वी पाणी आलं आणि या भागाला तेव्हाच पाणी यायला पाहिजे होतं। पण साहेब, एका बाजूचा कॅनल कंप्लीट झाला, जे बारामतीला पाणी जात होतं त्या भागातला कॅनल कंप्लीट झाला। पासून या योजना, कागदावरच्या योजना, या प्रत्यक्षात याला साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना इथे यायला लागलं, मुख्यमंत्री व्हायला लागलं। या योजना झाल्या होत्या, आपण त्या खात्याचे त्यावेळी मुख्यमंत्री होता म्हणून हे शक्य झालं। आणि मी आता साहेब मनापासून, हृदयापासून सांगेन, तुमच्यासारखा मुख्यमंत्री, तुमच्यासारखा त्या खात्याचा मंत्री आता मिळाला म्हणून योजना पुढे जात आहेत। पाणीच नव्हतं तर द्यायचं कुठनं, हे शब्द जाणता राजाचे साहेब होते। खटाव मानच्या आणि फलटणच्या दुष्काळी भागात आल्यानंतर पाणी नाहीच कुठनं द्यायचं, मग पाणी नव्हतंच तर ते उपलब्ध कुठून झालं, हा माझा सवाल आहे। ते नव्हतं पाणी तर उपलब्ध करून कुठून उपलब्ध झालं? ते पाणी साहेब उपलब्ध करायला देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हायला लागलं आणि आता त्या खात्याचं मंत्री म्हणून आपण काम करताय। कदाचित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नसते आणि त्या खात्याचे मंत्री नसते तर कपोले साहेब आपण मागे बसलाय, या भागाला हक्काचं पाणी कधी मिळालं नसतं। कृष्णा खोरे लवादानं ज्या पाण्याचं वाटप केलं, त्या पाण्याचं वाटप झालेलं असताना मूळ योजनेत कुठलाही बदल न करता पाण्याचं फेर वाटप करून या भागाला पाणी देण्याची भूमिका घेतली। 16 TMC पाणी उपलब्ध करून दिलं। साहेब, आमचा तुम्हाला सलाम आहे। देवेंद्र फडणवीसच हे करू शकतो, दुसऱ्या कुणाच्यात हिंमत नाही साहेब, आणि ती हिंमत आपल्यामध्ये आहे म्हणूनच झालं। कालच एक भाषण करता करता कोणतरी म्हणलं अटल सेतूचं काम आपण झालं। साहेब, सगळ्यात मोठा लाभ आम्हाला होणार आहे, आम्हाला या भागातनं जाणारा, पश्चिम महाराष्ट्र जाणाऱ्या सगळ्या लोकांना। आता आपण बघतोय पनवेलमधनं आता डायरेक्ट मुंबईला आपण जाऊ शकतो, तो रोड आहे।